हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं. प्लीज आमचा व्हिडिओ पूर्ण पहा व कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आम्ही आमचे खेडेगावातील आयुष्य यूट्यूबवर शेअर करतो. तसेच गावाकडील नवनवीन रेसिपीही शेअर करतो. आमचे गावाकडील आयुष्य पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मम्मा Chiều 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 मम्मा म्हण मम्मा म्हण. हॅलो बोल. हॅलो म्हण. बोल की. आजची आपली रेसिपी आहे कढी. कढी बनवण्यासाठी येथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 लहान गड्डे लसणीचे सोलून घेतलेले आहेत व थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आधी दही चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी बेसन घातला आहे. त्यानंतर मी आधी एकजीव करून घेतलेला आहे, चांगलं मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता, पण बेसन घातलेली कढी व तांदळाचे पीठ घातलेली कढी चवीला वेगळ्या लागतात. पहा, आपलं दही व पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता मी यामध्ये पाणी घालणार आहे. आधी मी यामध्ये 1 तांब्या पाणी घातलं आहे. तुम्हाला कढी जशी घट्ट पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा. तर पाण्यामध्ये चांगलं पीठ मिक्स होऊ द्यायचं, त्याच्या गाठी राहू द्यायच्या नाहीत, नाहीतर ते पीठ नंतर कच्चं लागतं. कढी बनवणे खूप सोपे असते. ताकात पीठ मिसळलं की कढीचं 50% काम होऊन जातं. आता मी हिरवी मिरची, लसूण व कोथिंबीर मिक्सरला लावून घेणार आहे. तुम्ही खलबत्त्यात चेचूनही घेऊ शकता, पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 1 मिनिटात मिक्सरला बारीक होतं. आता हे मी वाटण मिक्सरला लावून घेणार आहे. बघा, आपलं वाटण तयार झालं आहे. आता मी 2-3 लवंग घेतले आहेत व मेथीचे दाणे घेतलेले आहेत थोडे, तेही आपल्याला फोडणीत घालायचे आहेत. फोडणी घालायला घेतली होती, पण तेव्हा कळालं की कढीपत्ता संपला आहे. बागेतून कढीपत्ता काढून आणला, स्वच्छ धुवून घेतला. बघा, मी भांड्यात तेल घेतलं आहे, ते गरम झालं आहे. आता मी त्यामध्ये जिरे मोहरी घालत आहे. त्यानंतर आपण जे खडे मसाले घेतले आहेत, खडे मसाले म्हणजे लवंग घेतले आहे व मेथीचे काही दाणे घेतलेले आहेत, ते मी या फोडणीमध्ये घालत आहे. आता मी यामध्ये कढीपत्ता घालत आहे. त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे. फोडणी व्यवस्थित भाजली गेली की कढीला छान चव येते. मी गॅस स्लो केलेला आहे, नाहीतर आपली फोडणी जळून जाईल. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. फोडणी चांगली परतवून झाली की त्यामध्ये मीठ व हळद आपल्याला फक्त घालायचे आहे. आता मी यामध्ये मीठ घातलं आहे थोडं. आता यामध्ये मी हळद घालणार आहे. आपली फोडणी आता तयार आहे. यामध्ये मी जे ताक व पीठ मिक्स करून घेतलं आहे ते घालणार आहे. फोडणी जळू द्यायची नाही आहे आपल्याला, म्हणून मी गॅस अजूनही स्लोच ठेवला आहे. आता फोडणी द्यायच्या आधी गॅस फुल करायचं व फोडणी द्यायची. 1 उकळी येऊ द्यायची. आपली कढी खाण्यासाठी तयार आहे. फक्त कढी जेव्हा उकळत असते तेव्हा सारखं हलवत राहावं लागतं, कारण पीठ तळाला चिकटवू शकतं. आपण झुणका कसा हलवत राहतो तसं कढीलाही हलवत राहावं लागतं, लक्षात ठेवा. गरम गरम कढी व भात मला तरी खूप आवडते. ही गावाकडील दुपार आहे. कोंबड्या पहा कशा फिरत आहेत. गावाकडे पावसाचं रोजचं एक रुटीन ठरलं आहे.
सकाळी मुसळधार पडतो, त्यानंतर 11 ते 2 वाजेपर्यंत निवांत असतं, ऊन पडतं, त्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होतो. शक्ती पहा, हा शेतावरून राजा आला आहे. याचं नाव राजा आहे. हा शेतावरच असतो. शक्तीला भीतीच नाही वाटत. मांजरं कुत्रीही तिच्या जवळच येतात. तुमच्याकडे आहे का पाऊस? गावी तरी खूप आहे. श्रावण महिन्यातील वातावरण पहा. शांतता व समृद्धी असते श्रावण महिन्यात. श्रावण महिना सुरू झाल्यापासून फुलंही फुलायला लागली आहेत. आकाशही आजकाल थोडं मोकळं व्हायला लागलं आहे. शक्ती पहा, इथे मांजरासोबत बोलत आहे. थँक्यू सो मच आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.